तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फ्लक्सेस थ्रू द गिवन एरिया याचा फॉर्म्युला शिकलो. जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असणाऱ्या ठिकाणी एरिया डी एस जर कन्सिडर केला असेल, थिटा अँगल बनवलेला एरिया व्हेक्टर असेल, तर त्या एरियातून निघणाऱ्या फ्लक्सेस याचा फॉर्म्युला आहे ई इंटू डी एस इंटू कॉस थिटा. ओके, आता आपण या फॉर्म्युल्याच्या मदतीनं वेगवेगळ्या नेचरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचं, कुठल्या व्हरायटीज ऑफ क्वेश्चनचे प्रॉब्लेम येतात, तर त्यातला पहिली व्हरायटी आपण शेवटच्या लेक्चरमध्ये शिकत होतो. जर एखादा क्यूब आहे, क्युबिकल कंटेनर आहे आणि त्याच्या सेंटरला जर चार्ज ठेवला तर त्याच्या प्रत्येक सरफेसमधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेसचे फॉर्म्युले आपण काढले होते. जर चार्ज त्या क्यूबच्या सेंटरला ठेवला तर प्रत्येक सरफेसमधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस किंवा ट्यूब ऑफ फोर्सेसची किंमत होती क्यू डिवायडेड बाय 6 एप्सिलॉन नॉट. जर समजा तो चार्ज एका सरफेसच्या सेंटरला ठेवला असेल, एकूण क्यूबला 6 सरफेस असतात, त्याच्या एका सरफेसच्या सेंटरला ठेवला असेल, तर त्या क्यूबच्या प्रत्येक सरफेसमधून केवळ एक सरफेस सोडला तर ज्या सरफेसमधून बाहेर जाणारे आहेत इलेक्ट्रिक फ्लक्सेस किंवा ट्यूब ऑफ फोर्सेस, त्या प्रत्येक सरफेसमधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस जर विचारलं, केवळ एका सरफेसमधून फ्लक्सेस आत येतात आणि बाकीच्या 5 सरफेसमधून बाहेर जातात, तर क्यू डिवायडेड बाय 10 एप्सिलॉन नॉट एवढ्या फ्लक्सेस बाहेर जात होत्या एका सरफेसमधून. ओके, पण एक फेस ज्याच्यावर तो ठेवला आहे त्याच्यातून नेट फ्लक्सेस 0 जात होत्या. ओके, त्याच्यानंतर जर तो चार्ज जर आपण एका सरफेसच्या सेंटरला ठेवण्याऐवजी जर एजवर ठेवला असेल, कुठल्या तरी एका एजवर ठेवला असेल, तर त्या एजला समान त्याला जॉईंट असणाऱ्या वॉलमधून किंवा जॉईंट असणाऱ्या सरफेसला सोडला, तर प्रत्येक सरफेसमधून जाणाऱ्या फ्लक्सेस काढण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या, त्या क्यूबमध्ये येणाऱ्या फ्लक्सेस तुम्ही सांगाल. जेव्हा तो चार्ज एका कॉर्नरला असेल तर त्या कॉर्नरमधून येणाऱ्या फ्लक्सेस होत्या, पण त्या फ्लक्सेस कुठल्या सरफेसमधून बाहेर जात नाहीत हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, आता कॉर्नरमधून जेव्हा तो कॉर्नरला चार्ज होता का नाही, तर त्या कॉर्नरमधून येणाऱ्या फ्लक्सेस या क्यूबमध्ये एंटर झाल्या, परंतु त्या फ्लक्सेस कुठल्या सरफेसमधून बाहेर जाणार नाहीत. त्याच्यासाठी हिंट देतोय, ज्या सरफेसेसचा संबंध त्या कॉर्नरशी येतो, ज्या सरफेसेसचा संबंध त्या एजेसशी येतो, कडाशी येतो, एज म्हणतो आपण, ज्या सरफेसेसचा संबंध त्या सरफेससोबत येतो तेवढ्यालाच अवॉइड करायचं आणि बाकीचे एकूण उरलेले सरफेसेस आहेत त्याच्यातून फ्लक्सेस जातात. मग उरलेले फ्लक्सेस किती जातात याचं जर काढायचं असेल, उरलेले सरफेसेस किती आहेत बघायचं. जर कॉर्नर जर असेल, तो जर चार्ज कॉर्नरवर ठेवला असेल, कॉर्नरमधून येणारे फ्लक्सेस 6 पैकी किती सरफेसमधून जात नाहीत, तर ज्या सरफेसेसचा संबंध त्या कॉर्नरशी जोडलेला असतो, म्हणजेच तो कॉर्नर किती सरफेस, या क्यूबचे किती सरफेसेस त्याला कॉमन आहेत ते बघायचं. तर 3 सरफेसेस त्याला कॉमन असतात, म्हणजे तो कॉर्नर त्या तिघातला असतो, म्हणून त्या 3 सरफेसेसमधून फ्लक्सेस बाहेर जात नाहीत. मग उरल्या किती? 3. मग प्रत्येकातून किती चालला असं विचारलं तर डिवाइड बाय 3 करायचं. ओके, तर लक्षात ठेवा, येताना कुठल्या सरफेसमधून येतात किंवा कुठल्या कॉर्नरमधून येतात का कडेमधून येतात. समजा कडेवर ठेवला असेल तर ते फ्लक्सेस त्या कडेतनं बाहेर येत आहेत, आत येत आहेत, पण बाहेर जात असताना कुठल्या सरफेसमधून जात नाही आहेत, तर ते कसं लक्षात ठेवायचं ते सांगायला लागले. जो सरफेसचा भाग किंवा ज्या सरफेसला ती कॉमन कडा आहे त्या सरफेसमधून फ्लक्सेस बाहेर जात नाही आहेत. मग उरले किती येतात? एकूण 6 होते. 6 पैकी एका कडेला या क्यूबचे किती सरफेस आहेत त्याला कॉमन, तर त्या कडेला या क्यूबचे 2 सरफेस कॉमन असतील, तर त्या दोघांना सोडा आणि बाकीचे जे 4 आहेत ना त्यांच्यातून जाणाऱ्या फ्लक्सेस जे काही येणार आहेत तेवढ्या फ्लक्सेस बाहेर जाणार.
मग एका सरफेसचं विचारलं तर डिव्हाइड बाय काय करणार, 4 करणार आणि त्यानुसार काढलं आपण उत्तर, तर ते आहे उत्तर क्यू डिवायडेड बाय 16 एप्सिलॉन नॉट. तर एवढ्या फ्लक्सेस अशा. आणि जर कॉर्नरला असेल एजचं हे झालं, एका सरफेसवरचं हे झालं, एका याच्यावरचं कुठलं सेंटरचं हे झालं आणि कॉर्नरचं आहे क्यू डिवायडेड बाय किती 24 एप्सिलॉन नॉट. हे 4 उत्तरं आपण काल काढलेत, शेवटच्या लेक्चरला काढलेत. आज आपणाला अशा काही प्रॉब्लेम्सला डिस्कशन करायचं आहे, ते सेकंड लेवलचे आणि थर्ड लेवलचे पण असू शकतात. म्हणून जर तुम्हाला इथं चार्ज देण्याऐवजी जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर दिली आणि फ्लक्सेस थ्रू द गिवन एरिया, कुठल्याही गिवन एरियातनं जाणारा फ्लक्सेस विचारलं तर कसं काढायचं, तर त्याचे सेकंड लेवल आणि थर्ड लेवलचे क्वेश्चन्स तुमच्याशी डिस्कशन करण्याचा विचार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सिच्युएशन अशी आहे, हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा संबंध घेत असताना हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड अलॉंग एक्स ॲक्सिस. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड याचा अर्थ कुठल्याही ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असतं, इक्वल असतं, त्याला आपण म्हणतोय युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणतोय. मग आता समजा मी जर इथं क्यूब घेतला, हा क्यूब घेतला इथं, ठीक आहे, तर क्यूबचा साईड लेंथ दिलेला आहे ए साईड लेंथ असणारा क्यूब आहे, ठीक आहे. तर आता विचारतोय या क्यूबमधून किती फ्लक्सेस चालल्या, फ्लक्सेस थ्रू क्यूब झालं. त्यानंतर या क्यूबच्या सरफेसला एक सरफेस नाव देतो, या सरफेसला बी सरफेस नाव देतो, या सरफेसला सी सरफेस नाव देतो आणि इकडच्या सरफेसला डी सरफेस नाव देतो. तर फ्लक्सेस थ्रू क्यूब, अख्ख्या क्यूबमधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस किती आहेत, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पहिला प्रश्न हा झाला. दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न, सरफेस ए मधून जाणाऱ्या फ्लक्सेस किती, हा क्वेश्चन. तिसरा प्रश्न, फ्लक्सेस बी सरफेसमधून जाणाऱ्या किती, फ्लक्सेस थ्रू सरफेस बी किती, नेक्स्ट क्वेश्चन, फ्लक्सेस थ्रू सरफेस सी किती, नेक्स्ट क्वेश्चन, फ्लक्सेस थ्रू सरफेस डी किती. तर बघा, ये अख्ख्या क्यूबमधून जाणारा फ्लक्सेस काढत असताना लक्षात घ्या मित्रांनो, इथं खूप मोठा चूक होण्याची दाट शक्यता असते. बघा, जेव्हा फ्लक्सेस या सरफेसमधून आत चाललेत तर त्याच नंबर ऑफ फ्लक्सेस या सरफेसमधून बाहेर पडतात. तर क्यूबचा जेव्हा विचार करता, आता बघा, येणारा फ्लक्सेस किती सरफेसमधून यायला लागले त्याचा विचार करा. तर फ्लक्सेस एंटर्ड इनसाइड द क्यूब, त्या क्यूबमध्ये एंट्री करणाऱ्या फ्लक्सेसची किंमत काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एरिया व्हेक्टर डिफाईन करताना सांगितलं होतं की एरिया व्हेक्टर जर क्लोज्ड सरफेस असेल तर एरिया व्हेक्टर नेहमी आउटवर्ड डायरेक्शनमध्ये दाखवायचा असतो. आता हा जो क्युबिकल सरफेस आहे हा क्लोज्ड सरफेस एरिया आहे. मग या फेसचा विचार करत असताना एरिया व्हेक्टर या सरफेसला परपेंडिक्युलर असतो, डायरेक्टेड इन दिस डायरेक्शन. मग हा एरिया व्हेक्टर ए, त्याला असं लिहितो, मॅग्निट्यूड ए स्क्वेअर आहे आणि एन कॅप, नॉर्मल व्हेक्टर असल्यामुळे एन कॅप, मॅग्निट्यूड ए स्क्वेअर आहे. हा व्हेक्टर एरिया व्हेक्टर, त्याला मी डी एस बार असं म्हणतो. एरिया ऑफ द स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू नॉर्मल व्हेक्टर, युनिट नॉर्मल व्हेक्टर, म्हणून डी एस बार इक्वल टू ए स्क्वेअर इंटू एन कॅप. ओके. चला, याची दिशा इकडे आणि इलेक्ट्रिक फील्ड इकडे. मग सांगा बरं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई मध्ये आणि एरिया व्हेक्टरमधला अँगल कितीचा झाला या फेससाठी, तर या फेससाठी अँगल होतो 180 डिग्री. का, याचं तोंड इकडे आहे, याचं तोंड इकडे आहे, दोघातला अँगल 180 झाला. आणि मग जर थीटा 180 असेल तर कॉस 180 -1. मग फ्लक्सेस किती, तर फ्लक्सेस थ्रू सरफेस एरिया ए
इज नथिंग बट द एंटर्ड फ्लक्सेस. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर अगोदर काढत आहे मी. म्हणजे एंटर होणाऱ्या ज्या फ्लक्सेस आहेत त्या सरफेसमधूनच येणाऱ्या आहेत ना. म्हणून फ्लक्सेस थ्रू एरिया ए म्हणा किंवा सरफेस ए म्हणा किंवा एंटर्ड फ्लक्सेस म्हणा. तर या क्यूबमध्ये एंट्री करणाऱ्या फ्लक्सेस एरिया ए मधून यायला लागलेत. आता जाणाऱ्या कुठून जाणार आहेत ते पण लक्षात घ्यायचं आहे. एरिया सी मधून किती जातात, एरिया डी मधून किती जातात. एरिया डी इकडे आहे, एरिया सी वर आहे आणि एरिया डी बी समोर आहे. आता सांगा, जेवढ्या काही फ्लक्सेस एरिया ए मधून जात आहेत तेवढ्या फ्लक्सेस त्या क्यूबमध्ये एंटर होत आहेत. मग चला, कॉस ऑफ 180ची किंमत मायनस आहे, इंटेन्सिटी प्रत्येक ठिकाणी ईच असते, इंटू एरिया व्हेक्टर ए स्क्वेअर. मॅग्निट्यूड घेतो ना आपण, कारण एरिया व्हेक्टरचं मॅग्निट्यूड डी एस आहे, मग याचं मॅग्निट्यूड ए स्क्वेअर आहे. तर एवढ्या फ्लक्सेस आहेत. म्हणजे या प्रश्न नंबर 2चं उत्तर आहे मायनस ई इंटू ए स्क्वेअर. दीज आर द फ्लक्सेस through area A, or it is also called as fluxes entered into the cube. ओके. त्यानंतर सरफेस बी मधून किती जातात याचा विचार करायचा आहे. तर सरफेस बीचा एरिया व्हेक्टर हा बाहेरच्या दिशेत आहे, म्हणजे याचं पण मॅग्निट्यूड ए स्क्वेअरच आहे. डायरेक्शन नॉर्मल आहे, परपेंडिक्युलर टू दिस सरफेस असतं. मग मला सांगा, या व्हेक्टर एरिया व्हेक्टरमध्ये आणि या इंटेन्सिटीमधला अँगल कितीचा झाला, 0चा, कारण दोघं पॅरलल आहेत ना. मग अँगल जर 0 होत असेल, कॉस 0ची किंमत 1 आहे, म्हणजे फ्लक्सेस थ्रू बी म्हणजेच तेवढ्या फ्लक्सेस बाहेर जात आहेत. म्हणजेच फ्लक्सेस थ्रू सरफेस बी इक्वल टू ई इंटू ए स्क्वेअर. नंबर 2 का, याच्यासाठी थीटा 180 झाला, याच्यासाठी थीटा काय 0 झाला. आता सरफेस सी हा वरचा सरफेस आहे असा. ओके. मग याचा एरिया व्हेक्टर वर, इंटेन्सिटी अशी आडवी, मग दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर. मग थीटा 90, कॉस 90 0, नो फ्लक्सेस थ्रू एरिया सी. म्हणून फ्लक्सेस थ्रू सरफेस एरिया सी इक्वल टू 0. म्हणून तर म्हटलं ना, ते मगाशी जे एक्झाम्पल सांगत होतो, जो सरफेस त्या कॉर्नरला कॉमन आहे त्याच्यातून जात नाही आहेत, कारण थीटा हा 90 होतो त्यांचा. म्हणून एरिया व्हेक्टर आणि फ्लक्समधला अँगल हा 90चा असतो. चला, तर हा झाला फ्लक्सेस थ्रू सी. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण, चौथ्या प्रश्नाचं पण उत्तर कळलं, तिसऱ्याचं पण कळलं, दुसऱ्याचं पण कळलं. आणखीन पहिल्याचं शेवटी सांगायचं आहे मला. त्याच्यानंतर फ्लक्सेस थ्रू दिस सरफेस एरिया डी हा असा आहे. मग याचा एरिया व्हेक्टर इकडे आहे, मग हा एरिया व्हेक्टर इकडे, इंटेन्सिटी तिकडे, दोघं एकमेकांना पुन्हा परपेंडिक्युलर, थीटा 90, म्हणून फ्लक्सेस थ्रू सरफेस डी इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ जेवढ्या फ्लक्सेस सरफेस ए मधून एंटर झाल्या तेवढ्या फ्लक्सेस सरफेस बी मधून बाहेर चालल्या. म्हणून क्यूबमधून जाणाऱ्या टोटल फ्लक्सेस म्हटलं तर मायनस ई इंटू ए स्क्वेअर प्लस ई इंटू ए स्क्वेअर, याची किंमत किती येते 0. म्हणून कायमस्वरूपी परमनंट मेमरीमध्ये ठेवा, कुठल्याही क्लोज्ड एरियातनं जाणाऱ्या फ्लक्सेसची किंमत काढायची असेल तर नेट व्हॅल्यू 0. का, जेवढ्या फ्लक्सेस आत येणार आहेत तेवढ्या फ्लक्सेस बाहेर जाणार आहेत. मग त्या क्यूबमधून किती फ्लक्सेस गेल्या, किती फ्लक्सेस आल्या, इक्वल गेल्या, इक्वल आल्या, नेट फ्लक्सेस किती पास झाल्या 0. का, नेट व्हॅल्यू काढण्यासाठी दोघांची बेरीज करायला जातोय. एक निगेटिव्ह आहे, कारण येणाऱ्याची साईन निगेटिव्ह असते आणि जाणाऱ्याची साईन पॉझिटिव्ह असते, कारण एरिया व्हेक्टरनं बनवलेला अँगल रेस्पॉन्सिबल आहे. म्हणून याचा नेट फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया, मग कुठल्याही आकाराचा क्लोज्ड एरिया असू द्या बाळांनो, हा स्पेरिकल असला काय, हेमिस्पेरिकल असला काय, सिलेंड्रिकल असला काय, कुठल्याही आकाराचा, फक्त क्लोज्ड एरिया. म्हणून एखादा क्लोज्ड एरिया कुठल्याही आकाराचा घेतलात तर त्याच्यातून जाणाऱ्या नेट फ्लक्सची किंमत जर विचारलं तर त्याची किंमत 0 असते. कारण जेवढ्या फ्लक्सेस येत आहेत ते निगेटिव्ह
साईनचे असतात म्हणजे मायनस असतात तेवढ्याच फ्लक्सेस बाहेर जात आहेत म्हणून नेट फ्लक्सेसची किंमत 0. तर हे झालं. मग आता इथं मी काय केलं तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी युनिफॉर्म हा शब्द वापरला होता. आता थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतो आणि उत्तर काढण्याचा दुसरा प्रयत्न. विद्यार्थी मित्रांनो, फील्ड युनिफॉर्मच आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस डायरेक्शनमध्ये जाणारं इलेक्ट्रिक फील्ड आहे, फील्ड युनिफॉर्म आहे. त्याच्यामध्ये मी काय करतोय, हा स्पियर हेमिस्पियर घेतो, हेमिस्पियर ऑफ रेडियस आर, हा त्याचा सेंटर असं. मग इकडचा हा सरफेस आणि हा सरफेस, हा सर्क्युलर सरफेस आहे आणि हा मात्र स्पेरिकल आहे. याचा एरिया π2πr² असतो, कॅपिटल R². कारण पूर्ण स्पियरचा सरफेस एरिया 4πr², अर्धा सरफेस एरिया 2πr² आहे. हा कर्व सरफेस एरिया आहे. पण तुम्हाला एरिया हा कर्व घ्यायचा नाही, त्याचा हा एरिया घ्यायचा असतो, हा एरिया. म्हणजेच याचा जेवढा एरिया आहे ना तेवढाच हा कर्व एरिया असतो. म्हणून हा एरिया किती आहे, πr² आहे. म्हणून या सरफेस, या कर्व सरफेसमधून जेवढ्या फ्लक्सेस आल्या तेवढ्याच फ्लक्सेस याच्यातून गेल्या. म्हणून हा सुद्धा क्लोज्ड सरफेस आहे म्हणून नेट फ्लक्सेसची किंमत पुन्हा किती झाली, 0. जर तुम्हाला असं विचारलं या कर्व सरफेसमधून किती फ्लक्सेस आल्या तर तुम्ही उत्तर देताना वाद करता की एरिया किती घ्यायचा आहे का नाही. तर त्यासाठी सांगतोय, तुम्ही काय करायचं, यातून किती गेल्या हे काढा. या सरफेसमधून किती गेल्या तर एरिया किती आहे, एवढा आहे. आणि डायरेक्शन इकडे, इंटेन्सिटी त्याच, म्हणजे फ्लक्सेस, मॅक्झिमम फ्लक्सेस पासिंग थ्रू दिस डाऊनवर्ड, आउटवर्ड डायरेक्शनमध्ये, डाऊनवर्ड नाही आउटवर्ड. तर आउटवर्ड डायरेक्शनमध्ये किती फ्लक्सेस गेल्या तर याला प्लेन सरफेस म्हणतो. फ्लक्सेस थ्रू प्लेन एरिया किंवा सर्क्युलर एरिया, हा सर्क्युलर एरिया आहे. ओके, इक्वल टू किती, πe × πr², कारण θ 0 असल्यामुळं cos 0 1 एवढ्या झाल्या. आता किती आल्या तर याचा जो एवढा एरिया आहे, पण हा एरिया नॉर्मल नाही, कारण तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स हे नॉर्मल जाणाऱ्या पाहिजेत. मग नॉर्मल एरिया एवढाच असतो ना त्याचा सुद्धा. म्हणून तो सरफेस कसाही असू द्या, एरिया मात्र हाच घ्यायचा असतो. म्हणून येणाऱ्या फ्लक्स काय, कर्व सरफेसमधून, हा सर्क्युलर म्हणा किंवा प्लेन म्हणा, इथं कर्व सरफेसमधून येणाऱ्या किती, -e × πr², कारण याचा एरिया व्हेक्टर इकडे असतो, कारण बाहेरच्या दिशेत सांगायचं म्हटलं ना, म्हणून नेट फ्लक्सेस 0 आहेत. आता हा जर हेमिस्फिअर असा ठेवला असेल तर तरी सुद्धा जेवढ्या आत तेवढ्या बाहेर. मग आता याचा एरिया किती घेणार, याचा एरिया, तर याचा एरिया किती घेणार बघा, हा आहे किती, रेडियस. बघा ना, हा सर्क्युलर नाही बरं, हे स्पेरिकल आहे बाळांनो, स्पेरिकल आहे. मग आता वरचा एरिया काढायचा आहे ना, हां, वर अर्धा गोल आहे ना, हां, मग त्याचा एरिया काढण्यासाठी काय करणार, r, याचा हा सेंटर पकडायचं आणि r/2 रेडियसचा सर्कल, असा सर्कल घ्यायचा, त्या अर्ध गोलामधला सर्कल घ्यायचा, ज्याची रेडियस r/2 आहे ना, तो एरिया घ्यायचा. मग येणाऱ्यांना मायनसनं डिनोट करायचं, कारण याचा एरिया व्हेक्टर इकडे असतो, आणि जाणाऱ्यांना प्लसनं डिनोट करायचं. नेट फ्लक्सेस क्लोजसाठी पुन्हा 0. ओके, आणि यातनं जाणारं जर पाहिजे असेल तर इकडे फ्लक्सेस जाणारच नाहीत का, एरिया व्हेक्टर आणि इंटेन्सिटीचा अँगल किती झाला, 90, म्हणून या दिशेमध्ये फ्लक्सेस जाणार नाहीत. म्हणून विद्यार्थ्यांनो, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये कुठल्याही आकाराचा क्लोज्ड एरिया जर घेतला असेल तर फॉर एनी क्लोज्ड एरिया द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्सेस या नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्सेस पासिंग नॉर्मली थ्रू दॅट क्लोज्ड एरिया इक्वल टू ऑलवेज 0. का, येणाऱ्या निगेटिव्ह, जाणाऱ्या पॉझिटिव्ह, नेट 0. ओके, आता हा प्रश्न झाला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डसाठी. ओके, आता मी काय करतोय, हाच क्यूब आहे पण मी नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो त्याला, आणि नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवून प्रश्नाचे म्हणजे उत्तर काढण्यासाठी प्रश्न क्रिएट करतोय. तर पहा, कन्सिडर
a cubical closed area into the electric field intensity E, which varies with respect to distance x, as the relation E equal to इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी x नुसार बदलत आहे, ॲज द रिलेशन 3x + 2. म्हणजे हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी x नुसार वाढत जाणार. ओके, म्हणजे जसं जसं x वाढत जाणार तसं तसं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढत जाणार. मग आता इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म आहे का इथं? नाही. मग अशा नॉन युनिफॉर्म म्हणजेच इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जाणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण क्लोज्ड क्युबिकल एरिया जर कन्सिडर केला तर त्या क्यूबच्या वेगवेगळ्या सरफेसेसमधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस कशा काढायच्या. ओके, मगाशी जो प्रॉब्लेम विचारला तिथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सेम घेतलं होतं आणि क्लोज्ड एरियातनं जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस कशा घेतल्या होत्या? एकूण 0 घेतल्या होत्या. का? कारण की ज्या सरफेसमधून फील्ड आत येतो, ज्या सरफेसमधून फ्लक्सेस आत येतात त्या ठिकाणी पण इंटेन्सिटी सेम आहे आणि एरिया सेम आहे, आणि ज्या सरफेसमधून फ्लक्सेस बाहेर पडतात त्या ठिकाणचा पण एरिया सेम होता आणि इंटेन्सिटी सेम होती, म्हणून 0 येत होतं. पण ते नेहमीच क्लोज्ड एरियातनं जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस नेहमीच 0 असतात हे म्हणणं चुकीचं आहे. तर कुणासाठी खरं होतं ते? फक्त युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये. म्हणून युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर क्लोज्ड एरिया असेल तर त्याच्यातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू 0 असते. पण फील्ड कसं पाहिजे? युनिफॉर्म. आता मी तुमच्यासमोर प्रश्न निर्माण करायला लागलोय, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड x नुसार बदलतं, एक्स डिपेंडंट इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि अशा इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण क्यूब गृहीत धरलेला आहे आणि त्या क्यूबची प्रत्येक साईड 1 सेंटीमीटर आहे, आणि यामधला जो x आहे ना हा सुद्धा सेंटीमीटरमध्ये आहे आणि इंटेन्सिटी न्यूटन पर कुलममध्ये आहे. म्हणजे हे इंटेन्सिटी न्यूटन पर कुलम SI युनिट आहे आणि याचं सेंटीमीटरमध्ये घेतलेलं आहे, x सेंटीमीटरमध्ये मोजलेलं आहे. ओके, तर आता आपण फ्लक्सेस काढत असताना त्याचं कसा विचार करायचा पहा. तर दिलेली फील्ड इंटेन्सिटी अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्शनमध्ये आहे, विच व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू x. तर हा x 1 2 3 4. ओके, त्यानंतर हा क्यूब आहे आणि क्यूबची प्रत्येक साईड कितीची म्हटलं मी? 1 सेंटीमीटर. ओके, हा आहे हा क्यूब आहे. ओके, आता हा जो सरफेस आहे ना बाळांनो, हा सरफेस x = 1 वर आहे, हा सरफेस x = 2 वर आहे. ओके, मग इलेक्ट्रिक फील्ड या दिशेत आहे. मग सरफेस A म्हणतो, याला सरफेस B म्हणतो. ओके, मग सरफेस C आणि हा सरफेस इकडचा हा D, या दिशेतला सरफेस D. मग आता सांगा, फ्लक्सेस थ्रू सरफेस A किती, फ्लक्सेस थ्रू सरफेस B किती, फ्लक्सेस थ्रू सरफेस C किती, फ्लक्सेस थ्रू सरफेस D किती. आता चला पुन्हा सांगा बरं बाळांनो, सरफेस A साठी इंटेन्सिटी किती घेणार? इंटेन्सिटी युनिफॉर्म आहे का? आता नाही. मग इंटेन्सिटी युनिफॉर्म नसेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी x = कितीला पाहिजे तुम्हाला? हा 0 आहे. x = कितीला पाहिजे? 1 ला. x ची किंमत 1 ठेवा या सूत्रात, तर इंटेन्सिटी मिळेल ना? हा मिळेल ना. किती मिळाली? इंटेन्सिटी ॲट A मिळेल तुम्हाला किती? x ची किंमत 1 ठेवलात तर 5 न्यूटन पर कुलम. ओके, मग इंटेन्सिटी तुम्हाला ही मिळालेली आहे आणि प्रत्येक सरफेस एरिया 1 सेंटीमीटर सॉरी लेंथ प्रत्येकाची एरिया हे लेंथ 1 सेंटीमीटर असं दिलेलं आहे तुम्हाला. साईड लेंथ ऑफ द क्यूब 1 सेंटीमीटर दिले. चला मित्रांनो,
इंटेन्सिटी ॲट द सरफेस ए मिळालेली आहे 5. आता एरिया व्हेक्टर या दिशेत बाहेरच्या दिशेत असतं ना, मग एरियाचं मॅग्निट्यूड किती आहे, तर एरिया व्हेक्टर ds बार हॅविंग मॅग्निट्यूड किती 1 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर. मग हा 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे, तर मग फ्लक्सेस इक्वल टू किती राहणार मायनस ई किती 5 × 1 हां काय होणार न्यूटन पर कुलम सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे न्यूटन सेंटीमीटर स्क्वेअर पर कुलम. ओके, तर या फ्लक्सेस थ्रू द एरिया ए म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं -5 न्यूटन मीटर सेंटीमीटर स्क्वेअर पर कुलम. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे -5 न्यूटन सेंटीमीटर स्क्वेअर पर कुलम. ओके बाळांनो, तर अशा पद्धतीनं फ्लक्सेस थ्रू एरिया ए मिळालं. आता फ्लक्सेस थ्रू एरिया बी, हा जो सरफेस बी आहे ना बाळांनो, तर या बी सरफेसमधून किती फ्लक्सेस बाहेर पडतात हे विचारले. तर एरिया व्हेक्टर या दिशेत. ओके, आणि एरिया ऑफ दिस स्क्वेअर तोच 1 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया सर्वांचा समान असतो, फक्त आता अँगल बघा. मग एरिया व्हेक्टर आणि इंटेन्सिटी व्हेक्टर सेम डायरेक्शनमध्ये. थिटा किती आहे मग, थिटा 0, म्हणजेच फ्लक्सेस किती चालल्या. आता पण या ठिकाणी इंटेन्सिटी किती आहे माहीत नाही ना, मॅग्निट्यूड. तर इंटेन्सिटीचं मॅग्निट्यूड ॲट x इक्वल टू कितीला काढायचं आहे 2ला. तर x इक्वल टू 2ला इंटेन्सिटीचं मॅग्निट्यूड किती असेल, तर x ची किंमत 2 इथं ठेवा. 3 2 6 आणि 2 8 न्यूटन पर कुलम. म्हणजे इथल्यासाठी इलेक्ट्रिक फ्लक्सेस किती आल्या, तर इथल्या फ्लक्सेस आहेत बीमधून जाणाऱ्या फ्लक्सेस आहेत किती बाळांनो 8, एरिया तर 1 आहे 8 न्यूटन सेंटीमीटर स्क्वेअर पर कुलम प्लस. ओके, मग आता फ्लक्सेस थ्रू बी एवढ्या आहेत, फ्लक्सेस थ्रू ए एवढ्या आहेत. मग नेट फ्लक्सेस 0 झाल्या का नाही. आणखीन आता या दोन सरफेसबद्दल बोलूया आपण. आता जो सरफेस या प्लेनमध्ये आहे सी सरफेस, त्याचा एरिया व्हेक्टर आणि इंटेन्सिटी एकमेकांना परपेंडिक्युलर, म्हणजे याची किंमत 0. आता हा सरफेस डी सरफेस इकडे आहे, एरिया व्हेक्टर इकडे आहे, इंटेन्सिटी इकडे आहे, परत दोघातला अँगल थिटा 90, म्हणून फ्लक्सेस थ्रू सरफेस एरिया डी 0. म्हणून केवळ या दोन सरफेसला जर सोडलात, बाकी सर्व सरफेसेसमधला फ्लक्सेसची किंमत 0 आहे. मग आता मित्रांनो सांगा बरं, जर समजा अशा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये जर तुम्ही हा ब्लॉक घेतलात आणि येताना फ्लक्सेस एवढ्या आल्या आणि जाताना फ्लक्सेस एवढ्या गेल्या, तर मग नेट फ्लक्सेस किती पास व्हायला लागल्यात, तर दोघांची काय करतो आपण ॲडिशन. नंबर ऑफ फ्लक्सेस थ्रू क्यूब असं जर विचारलं ना, सरळ दोघांचे ॲडिशन करायला जातोय, पण होते काय सबट्रॅक्शन. आणि म्हणून 3 न्यूटन सेंटीमीटर स्क्वेअर पर कुलम. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. जर समजा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड न देता फील्ड चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स जर दिलं, तर तेव्हा कशा पद्धतीनं फ्लक्सेसची किंमत काढायची हा फॉर्म्युला झाला. आता विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, जर समजा एखाद्या सरफेसमधून नेट फ्लक्सेस जात असतील, याचा अर्थ काय होऊ शकतो की यामधून फ्लक्सेस आतमध्ये गेल्या किती 5, आतमध्ये गेल्या किती 5 आणि बाहेर आल्या किती 8. नक्कीच या क्यूबच्या आतमध्ये चार्जेस आहेत. म्हणजे असं सुद्धा विचारतात, डज दॅट हाऊ मेनी चार्जेस विल बी एनक्लोज्ड इन दॅट क्यूब असं विचारतात. तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी देतात अशी, आणि मग सिच्युएशन अशी सांगतात, आणि मग फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया घेत असताना एवढ्या फ्लक्सेस मिळाल्यात. मग फ्लक्सेस मिळाल्यात आणि विचारलं जातं काय चार्जेस किती एनक्लोज झालेत सांगा. तर मग लक्षात घ्या बाळांनो, आत येणाऱ्या फ्लक्सेस एवढ्या होत्या, बाहेर जाणाऱ्या फ्लक्सेस एवढ्या आहेत. तर नेट फ्लक्सेस किती एक्स्ट्रा बाहेर किती आल्या, मग 3 आल्या एक्स्ट्रा. मग हे कशामुळं आल्या, कुणामुळं, नक्कीच इलेक्ट्रिक फील्ड तर आहेच आहे हो, पण त्याच्यात त्या क्यूबच्या आतमध्ये चार्ज आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारताना चार्ज एनक्लोज्ड बाय दिस क्यूब असं विचारतात. मग चार्ज एनक्लोज्ड बाय दिस क्यूब जर काढायचं असेल तर काय करावं लागतं, सिंपल काय
आपल्याला सांगितलं ना हे ना मायकेल फॅराडेनं काय सांगितलं, फ्लक्सेस फाय इक्वल टू क्यू अपॉन काय एप्सिलॉन नॉट, आहे की नाही. मग तुम्हाला फ्लक्सेस माहीत झाल्यात, तर चार्ज काढायचा असेल तर एप्सिलॉन नॉटनं काय करणार, मल्टिप्लाय. म्हणून किती चार्ज या क्यूबच्या आतमध्ये आहे हे जर काढायचं असेल तर फ्लक्सेसला एप्सिलॉन नॉटनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणून प्रश्न कसाही विचारला ना उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला फ्लक्सेस थ्रू दिस क्यूब माहीत झाल्यात, नेट फ्लक्सेस 0 नाही आहेत आता, म्हणजे नक्कीच आत येत आहेत 5 आणि बाहेर पडत आहेत 8, म्हणजे नक्कीच मध्ये कोणीतरी फील्ड तयार करणारा आहे. आणि फील्ड तयार करणारा आहे म्हणजे कोण असला पाहिजे, चार्जच असला पाहिजे. मग या क्यूबमध्ये किती चार्ज आहेत, मग एक तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवले तुम्ही, पण याच्यात चार्ज किती आहेत असं जर विचारलं तर चार्ज काढण्यासाठी या एप्सिलॉन नॉटची किंमत 8.85 10⁻⁻12 इंटू फ्लक्सेसची किंमत 3 आहे, म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आणि हा पिको कुलम म्हणायचं. 10⁻⁻12 कुलमला पिको कुलम म्हणतात. आणि या दोघांचा गुणाकार करा, 8×3=24 म्हणजे जवळपास 26 पिको कुलमच्या जवळपास आन्सर असलं पाहिजे. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली आन्सर काढलं मी, तर 26 पिको कुलम चार्जेस विल बी एनक्लोज्ड इन दॅट क्यूब. तर प्रश्न विचारला तर इकडे तिकडे एकमेकाचे तोंड बघत बसायचे नसतात, तर प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. तर प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला चार्ज एनक्लोज्ड बाय दिस म्हटलं. समजा विद्यार्थ्यांनो नेट फ्लक्सेस जर 0 आले असते, म्हणजे जेवढे आलेत तेवढे बाहेर गेलेत, म्हणजे मध्ये कोणी इलेक्ट्रिक फ्लक्स निर्माण करणारा कोणी नाहीच. ओके, मग अशा वेळेस तिथं काय कोणी चार्ज नाही है अंदर, म्हणजे आतमध्ये चार्ज एनक्लोज 0 राहिला असता. नेट फ्लक्सेस जर 0 झाल्या असत्या, याची जर किंमत 0 झाली तर एप्सिलॉन नॉट इंटू 0 0, म्हणजे दॅट डझंट कन्सिस्ट एनी चार्ज, त्याच्यामध्ये बिलकुल चार्ज राहिला नसता. म्हणून विद्यार्थ्यांनो असं पण प्रश्न विचारतो उलटे सुलटे. म्हणून नेट फ्लक्सेस जर नॉन झिरो आले म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या फ्लक्सेसची किंमत जर जाणाऱ्या फ्लक्सेसपेक्षा जर कमी झाली की नक्कीच मध्ये चार्ज आहेत असा अर्थ होतो. समजा कधी कधी असं होतं बरं बाळांनो, उलटं सुलटं विचारतात, हे थिंकिंग करावं लागतं, म्हणजे उगं डोळे झाकून उत्तर द्यायचे नसतात, थॉट्स करावे लागतात. हे विचार तुमच्यासमोर का मांडतोय, कारण तुम्हाला परीक्षेत फेस करायच्या समस्या असतात. हे सर्व गोष्टी तुम्हाला नोट कराव्या लागतात. म्हणजे जर फ्लक्सेस आत येणाऱ्या फ्लक्सेसची किंमतीपेक्षा बाहेर जाणाऱ्या फ्लक्सेसची किंमत जर जास्त झाली, नेट फ्लक्सेस पॉझिटिव्ह येतात. आणि जेव्हा पॉझिटिव्ह नेट फ्लक्सेस असतील तेव्हा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज एनक्लोज असतात. आता समजा याच्यामध्ये आत येणाऱ्या फ्लक्सेस जास्त होत्या आणि बाहेर जाणाऱ्या फ्लक्सेस कमी आहेत. समजा इथून 10 आल्या आणि इकडनं 5च गेल्या किंवा 8 गेल्या, तर मग काही फ्लक्सेस काय झाल्या, मध्ये अब्सॉर्ब झाल्या. मग आता दोघांचा नेट व्हॅल्यू काढायचा असेल तर काय येणार, निगेटिव्ह, कारण आत येणाऱ्याची किंमत निगेटिव्ह असते ना. याची किंमत जर जास्त झाली याच्यापेक्षा तर नेट फ्लक्सची किंमत